नमस्कार. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या जातक आणि जातिकांनो, ज्योतिष केंद्रमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्व? मला माहीत आहे, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात अनेक विचार, अनेक शंका आणि कदाचित भविष्याबद्दल थोडी धास्तीही असेल. पण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या बदलाचा आरसा आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण यामध्ये लपलेला आहे तुमच्या यशाचा तो गुप्त मार्ग, ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत आहात. कुंभ राशी ही माझी वैयक्तिकरित्या सर्वात आवडती रास आहे. का माहीत आहे? कारण या राशीच्या लोकांमध्ये असलेली सहनशीलता, गांभीर्य आणि समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती इतर कोणत्याही राशीत सहजासहजी आढळत नाही. म्हणूनच मी या राशीवर सर्वाधिक अभ्यास आणि संशोधन करते. आज मी तुमच्यासाठी 2026 या महिन्याचे असे काही गुपित घेऊन आले आहे, जे ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. हा मे महिना तुमच्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे? तुमच्या नशिबाचे दरवाजे कसे उघडणार आहेत? चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. पण पुढे जाण्यापूर्वी, जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला मनापासून वाटते की या महिन्यात तुमच्या आयुष्यात एखादा सकारात्मक चमत्कार व्हावा, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक सकारात्मक पाऊल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीचे द्वार उघडू शकते. माझ्या प्रिय मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह जेव्हा आपल्या स्थानांतून भ्रमण करतात, तेव्हा ते केवळ राशी बदलत नाहीत, तर ते आपले नशीब बदलत असतात. या मे महिन्यात तुमच्या कुंडलीत एक अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली योग जुळून येत आहे. तुमच्या 5व्या भावात, ज्याला आपण संतानाचे, प्रेमाचे, शिक्षणाचे आणि बुद्धिमत्तेचे स्थान मानतो, तिथे लक्ष्मी, सरस्वती आणि जीव या 3 महायोगांचा संगम होत आहे. असा योग दशकातून एखाद्या वेळीच येतो. याचा अर्थ असा की तुमच्या बुद्धिमत्तेला आता लक्ष्मीची जोड मिळणार आहे आणि सरस्वतीच्या आशीर्वादाने तुमचे निर्णय अचूक ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये एक अतिशय सुंदर सूत्र सांगितले आहे. जेव्हा कुंडलीत नवमेश म्हणजे भाग्याचा स्वामी आणि पंचमेश म्हणजे बुद्धीचा स्वामी यांचा शुभ संबंध येतो, तेव्हा तो एक प्रचंड मोठा राजयोग मानला जातो. हा मे महिना तुमच्यासाठी तोच राजयोग घेऊन आला आहे. विशेषतः मे महिन्याची 29 तारीख तुमच्यासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी असेल. 29 मे रोजी तुमच्या 5व्या भावात जीव म्हणजेच बृहस्पती, लक्ष्मी म्हणजेच शुक्र आणि सरस्वती म्हणजेच बुध या 3ही ग्रहांचे मिलन होणार आहे. हे ग्रह जेव्हा एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणि संपत्तीचा ओघ एकाच वेळी येतो. कल्पना करा, जेव्हा हे 3 दिग्गज ग्रह एकत्र येतात, तेव्हा तुमचे विचार किती सकारात्मक होतील. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. 29 मे ते 1 जून हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या काळात जर तुम्ही प्रॉपर्टीचा कोणताही व्यवहार केला, नवीन वाहन खरेदी केले किंवा कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा विचार केला, तर त्यातून तुम्हाला भविष्यात प्रचंड लाभ मिळतील. हा काळ तुमच्या बुद्धिमत्तेला अशा उंचीवर नेईल की तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरेल. बऱ्याचदा आपण आयुष्यात अशा वळणावर असतो जिथे आपल्याला वाटते की प्रगती थांबली आहे, पण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना एका नवीन सुरुवातीसारखा असेल. विशेषतः त्या जोडप्यांसाठी जे मुलांच्या बाबतीत खूप चिंतित आहेत. जर तुम्हाला अपत्य प्राप्तीसाठी अडथळे येत असतील किंवा मुलांच्या वागण्यामुळे, त्यांच्या अभ्यासामुळे तुम्ही काळजीत असाल, तर मे महिन्याचे शेवटचे 3 दिवस तुमच्यासाठी सुखाची बातमी घेऊन येतील. संतान प्राप्तीशी संबंधित कोणत्याही प्रयत्नांना या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मुलांकडून काही अतिशय आनंददायी बातम्या तुमच्या कानावर पडतील, ज्यामुळे तुमचे घर आनंदाने भरून जाईल. आता एक छोटासा विराम घेऊया. जर तुम्हाला ही माहिती आणि आमचे मार्गदर्शन उपयुक्त वाटत असेल, तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमचे सहकार्य आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने संशोधन करण्याची प्रेरणा देते. मित्रांनो, आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या घराच्या शांतीशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात आणि घरात एक अनामिक अस्वस्थता असेल. कामावरून घरी आल्यावर शांती मिळण्याऐवजी तुम्हाला तणाव जाणवत असेल. किरकोळ कारणावरून होणारे वाद आणि घरातली उथलपुथल तुम्हाला त्रास देत असेल. याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या 2ऱ्या भावात झालेली मंगळ आणि शनीची युती. यामुळे तुमच्या वाणीत कधीकधी कडवटपणा आला होता आणि कौटुंबिक विसंवाद निर्माण झाला होता.
पण आनंदाची बातमी ही आहे की 11 मे रोजी मंगळ आपले राशी परिवर्तन करून मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ जेव्हा सूर्यासोबत मेष राशीत येईल तेव्हा तुमच्या आयुष्यात ऊर्जेचा नवा संचार होईल. जे लोक प्रेम संबंधात आहेत किंवा ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्यासाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या जोडीदाराला ज्या यशाची प्रतीक्षा होती ते यश त्यांना या महिन्यात नक्की मिळेल. त्यांच्या नोकरीत बढती किंवा व्यवसायात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. पण यासोबतच मला तुम्हाला एक सावधगिरीचा इशाराही द्यायचा आहे. सूर्यासोबत असलेला मंगळ जोडीदाराच्या स्वभावात थोडा अहंकार किंवा राग निर्माण करू शकतो. त्यांना कदाचित असे वाटेल की त्यांचेच म्हणणे बरोबर आहे. अशा वेळी तुम्ही थोडा संयम ठेवा. ही परिस्थिती तात्पुरती आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमची व्यावसायिक तयारी करून ठेवा. या महिन्यात तुम्हाला कामाच्या निमित्ताने एखादा मोठा बदल किंवा प्रवास अनुभवायला मिळू शकतो. हा बदल तुमच्या आर्थिक स्थितीसाठी अतिशय फलदायी ठरेल. जर तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर गुरुवार किंवा शुक्रवार या दिवसांची निवड करा. कुंभ राशीच्या व्यक्तींना नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. या महिन्यात तुमचे जुने मित्र किंवा एखादी अनुभवी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते, जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोलाची मदत करेल. तुमच्या आयुष्यात मालमत्तेशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय या काळात मार्गी लागतील. आता या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे आध्यात्मिक उपाय. कुंभ रास ही शनीची स्वतःची रास आहे. त्यामुळे शनीची कृपा असणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा कामात सतत अडथळे येत आहेत, तर या महिन्यात एक सोपा उपाय नक्की करा. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच मंगळवारी शक्य असल्यास गूळ आणि चणे गरजू व्यक्तीला दान करा. या छोट्याशा उपायाने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण कुंभ राशीचे लोक त्यातून नेहमीच ताहून सुलाखून बाहेर पडतात. मे 2026 हा महिना तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही जे स्वप्न पाहिले होते ते आता सत्यात तुम्हाला उतरताना दिसेल. फक्त नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मे महिन्यातील ग्रहस्थिती पाहता आर्थिक आवक वाढण्याचे चांगले योग आहेत. जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळू शकतो किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कामाच्या व्यापात स्वतःच्या आहाराकडे आणि झोपेकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतीसाठी दररोज किमान 15 मिनिटे ध्यान किंवा योगासने केल्यास त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अचानक बदल घडू शकतो, जो सुरुवातीला तुम्हाला कदाचित आव्हानात्मक वाटू शकतो, पण भविष्यात तो तुमच्या हिताचाच ठरेल. त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करा. तुम्ही एक बुद्धिमान रास आहात आणि तुमची हीच बुद्धिमत्ता तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हे भविष्य आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे मत कॉमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी योग्य मार्गदर्शन आणि आशेचा किरण मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओसह ज्योतिष केंद्रवर. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शनिदेव.